नमस्कार, कसे आहात सर्वजण? बरे आहात ना? आणि मी पण बरी आहे. आणि आज मी निघालेली आहे कलबुर्गी. त्याचं अगोदरचं नाव गुलबर्गा, आता पडलेलं आहे कलबुर्गी, म्हणून मी म्हणत आहे कलबुर्गीला जात आहे. आणि तिथं एक कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमासाठी अटेंड करायचं आहे, त्यासाठी जात आहे. आणि परत तिथं मुलगा आणि सून वगैरे पण असतात, त्यांची भेट पण होईल, ह्या उद्देशाने मी जात आहे. तर चला, तुम्हालाही पूर्ण दाखवते छोटे छोट्या व्हिडिओमध्ये करून की काय कार्यक्रम होता आणि कसा कार्यक्रम तो झाला. तर चला दाखवते तुम्हाला मी, शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहा. कार्यक्रम म्हणजे मराठी साहित्य मंडळाचा 63वा वर्धापन दिन होता. आणि मी निघालेली होते दुपारी 4 वाजता बिदरवरून. तर गुलबर्ग्याला पोहोचायला मला संध्याकाळच झाली. आता पहा, हे 5-6 वाजलेले आहेत. मी अजून बसमध्येच आहे. आणि इथं आता मी आलेली आहे, हे हुमनाबाद. आता हुमनाबाद क्रॉस झालेला आहे. आता त्याच्या पुढे आता आणखीन पहा, इथं आता मावळता सूर्य दिसत आहे. पहा किती छान सुंदरसा असा मावळता सूर्य. आता म्हणजे सूर्य मावळायला आलेला आहे, संध्याकाळ होत आहे. आणि मला पूर्ण आता घरी जायला 7 तरी वाजणार आहेत. म्हणजे इथून सुरू झालं तरी म्हणजे घर यायला, गुलबर्गा जरी लागला तरी घर यायला आणखीन 1 तास तरी लागतात. आता गुलबर्गा लागलेला आहे पहा. आता हे कलबुर्गी पण म्हणते, गुलबर्गा पण म्हणते, गुलबर्गाच म्हणून आम्हाला जास्त सवय आहे. तर हे कलबुर्गी आहे पहा. आणि पहा कसं सुंदर असं दृश्य, किती छान नजारे दिसत आहेत. एकदम रश असतं कलबुर्गीमध्ये रोडवरती. तर असं ऑटो गाड्या वगैरे चालवणं तर खूपच कठीण असतं. हे पहा, गुलबर्ग्याचं आहे हे बस स्टँड. आणि इतक्या बसा येतात ना, कुठून कुठून बसा येतात इथं. खूप मोठं असं बस स्टेशन आहे आणि खूप चांगल्या प्रकारे बांधलेलं आहे. आणि आता मुलगा येणार आहे घेऊन जाण्यासाठी. तर आता मी घरी जाणार आहे. घरी गेल्यानंतर आज पूर्ण रेस्ट वगैरे करून, जेवण वगैरे करून रेस्ट वगैरे केल्यानंतर उद्या म्हणजे कार्यक्रम आहे. उद्या कार्यक्रमाला 11 वाजता मला जायचं आहे. तोपर्यंत यांच्याशी राहणं वगैरे होईल, आपल्या मुलाबरोबर, नातवंडाबरोबर, सुनाबरोबर थोडं बोलणं वगैरे, जेवण खाणं होईल. आता असं आल्यासारखं एखादा दिवस राहावं बी लागतं ना, म्हणून मी आजच निघालेली आहे. तसं मी उद्या पण निघाले असते, सकाळी निघालं तरी कार्यक्रमाला मी आले असते, पण राहायला म्हणून मी इकडं 1 दिवस अगोदर आलेली आहे. आणि सध्या शाळेला पण सुट्ट्या आहेत. हे पहा, गुलबर्गा बस स्टेशन. आता मुलगा म्हणला की तो ऑटोच करून जा, मला यायला वेळ होणार आहे म्हटल्यानंतर मी ऑटोनीच आता घरी निघालेली आहे. हे पहा, मी आलेले आहे. आणि जे चौकीदार असतात ना अपार्टमेंटचे, ते माझं सामान वगैरे घेतलेले आहेत आणि मला सोडायला आलेले आहेत लिफ्टमध्ये. आता मी आली आहे, पूर्ण अपार्टमेंटमध्येच आलेली आहे. चौकीदार घेऊन चाललेले आहेत. नोड हँग होगलतान वळग वळग. स्वस्तिक ಸ್ವಸ್ತಿಕ್ ಈಗ ನೋಡ್ರಿ, ನೀವು ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಮೇಲೆ ಅವ್ರದ್ದು ಮಸ್ತಿ ನೋಡ್ರಿ. ಈಗ ನೀವು ಇದ್ದೀರಂತ ಸುಮ್ಮನೆ ಕುಂತಾನ. कुठं चाला आता? कराटे आहे का? सुरू झाली मस्ती. खेबाक इकडे. तुझ्यासाठी आणले ना खाऊ चॉकलेट. काय खातो सांग? काय पण देऊ मग? आणि ही बॅग घेऊन कुठं चाला? खेळत आहे. बॅग घेऊन खेळतेस कोणतर? ही बॅग घेऊन खेळते. बापरे, बॅग घेऊन नाही खेळायचं. काय चाललंय? कधी आले? किती वाजता? हां, लेट झालं. इथलं फर्निचर पण छान आहे असं, है ना? दाखवते मी त्याला असं फर्निचर इथलं. ते अलमारी असं सगळं.
हे किचन. बाल्कनी म्हणून. देते ना, देते. पाणी सांडलास. आई गेले वाटतं. ये इकडे स्वस्तिक. जातो ना शाळेला. कधी आहे शाळा सुरू तुझी? कधी आहे? अरे पडलं. घे सगळं घे. आता संध्याकाळी म्हणजे रात्रीच जेवण वगैरे झाल्यानंतर थोडी वॉकिंग चाललेली आहे. इकडे बस. चला बस, घरी चला. तर आजचा हा व्हिडिओ मी इथंच संपवते. लहानसाच व्हिडिओ आहे. आता उद्या काय झालं साहित्याविषयी ते वगैरे काय कसा प्रोग्राम झाला ते उद्याच्या ह्याच्यामध्ये सांगते. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.